नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला। जे काही लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये दोन नोटिफिकेशन आलेले। यामध्ये रेग्युलर वॅकन्सीज आणि बॅकलॉग वॅकन्सीज। रेग्युलर वॅकन्सीचा जर विचार केला आपण तर ऑल इंडियाचा जर विचार केला तर 11,179 वॅकन्सीज जवळपास या आहे, आणि त्यामध्ये बॅकलॉगचा जर विचार केला ऑल इंडियाचा तर त्यामध्ये जवळपास 1538 वॅकन्सीज आहे। मग यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहे ते कन्फ्यूज आहे की या ठिकाणी दोनदा अप्लाय करायचं की एकदाच अप्लाय करायचंय। आता बॅकलॉगच्या वॅकन्सीचा जर विचार केला आपण तर बॅकलॉगच्या वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये फक्त एसटी कॅटेगरीसाठी आहे, इतर कॅटेगरीसाठी नाहीये। ओबीसी असेल, जनरल असेल किंवा एससी असेल, या कॅटेगरीसाठी या वॅकन्सीज नाहीये। मग कोणासाठी वॅकन्सीज आहे महाराष्ट्रामध्ये बॅकलॉगसाठी? फक्त एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि रेग्युलर वॅकन्सीज ज्या आहे समजा 11,179 वॅकन्सीज, त्या ज्या वॅकन्सीज आहे त्या ऑल कॅटेगरीसाठी आहे। यामध्ये जनरल असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल, ओबीसी असेल आणि एसटी असेल। एक चांगली ऑपॉर्च्युनिटी यावर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे एसबीआयच्या मार्फत। यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला आपण समजा रेग्युलर वॅकन्सीज मध्ये तर सर्वाधिक वॅकन्सी ज्या आहे, लार्जेस्ट वॅकन्सी ज्या आहे ते महाराष्ट्राच्या वाट्याला आहे ऑल इंडियामध्ये। मग किती वॅकन्सीज आहे तर जवळपास 2438। यामध्ये मग एक्स सर्व्हिसमन असेल किंवा रेग्युलर असेल किंवा आपलं एससी बॅकलॉग असेल, एसटी बॅकलॉग असेल, या सगळ्या वॅकन्सी जर इन्क्लूड केल्या तर ते होतात 2438 वॅकन्सीज। एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणावं लागेल की जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। क्लिअर आहे? मग आता अप्लाय करताना आता जे एसटी कॅटेगरीतले विद्यार्थी आहे त्यांना दोन ठिकाणी अप्लाय करायचे, दोनदा ऍप्लिकेशन करायचे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या एसटी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना। कारण त्यांना दोन एक्झाम देता येणारे, प्री एक्झाम दोन देता येणारे आणि मेन्स एक्झाम सुद्धा दोन देता येणारे। कारण हे जे दोन नोटिफिकेशन आहे वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईजचं आहे, त्यांचं नाव वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईजचा सिरियल नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे जे समजा द्विधा मनस्थितीत आहे की सर आम्ही एकदाच अप्लाय करायचंय का, नाही, तुम्हाला दोनदा अप्लाय करायचंय एसटी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी। क्लिअर आहे? दोन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे, दोनदा ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी भरायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि दोन एक्झामला तुम्हाला सामोरं जायचंय। क्लिअर आहे? मग आता जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना फक्त एकदाच अप्लाय करता येणारे रेग्युलर वॅकन्सीसाठी, जे की 11,179 वॅकन्सी आहे त्यासाठी। क्लिअर आहे? मग या लेक्चर मध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, विद्यार्थी अप्लाय करताना या ठिकाणी कोणत्या राज्यामधून अप्लाय करायचे, या ठिकाणी जे आहे त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांना द्विधा मनस्थितीमध्ये असतात समजा, तर कोणत्या राज्यामधून अप्लाय करायचे। आता मागच्या 2-3 वर्षाचा जर ट्रेंड बघितला आपण तर मागे 2-3 वर्षापूर्वी गुजरातमध्ये वॅकन्सी ज्या आहेत ते बऱ्यापैकी होत्या, आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी गुजरातमध्ये ऍप्लिकेशन केलं होतं किंवा हिंदी स्टेटमध्ये, राजस्थानमध्ये अप्लाय केलं होतं। मग आता अप्लाय करताना पहिले हा विचार करा की आपल्याला कोणत्या राज्याची लँग्वेज जी आहे ती लिहिता येते, बोलता येते, वाचता येते, आणि आपण कोणती अक्वायर करू शकतो, शिकू शकतो, अशा राज्यामधून तुम्हाला अप्लाय करायचे। पण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण समजा तर महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक जागा आहे ऑल इंडियामध्ये, तर आपल्याला बाहेर जाण्याची गरजच नाहीये। गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये, आपल्याच राज्यामध्ये जे की नॉर्थ इंडियामध्ये ज्या काही वॅकन्सीज नाहीये तेच विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये अप्लाय करू शकतात। साऊथ इंडियाचा प्रश्नच येत नाही, कारण साऊथ इंडियावाल्यांना आपली मराठी लँग्वेज लिहिता येणार नाही, बोलता येणार नाही, वाचता येणार नाही। आता नॉर्थ इंडियाचं का म्हणतो मी, बिहारमध्ये वॅकन्सीज नाहीये, झारखंडमध्ये वॅकन्सीज नाहीये, या राज्यातील विद्यार्थी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकतात, कारण यांना मराठी लिहिता यायला किंवा बोलता यायला किंवा वाचता यायला सोपी जाते। का? कारण हिंदी त्यांची लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज। हिंदी आणि मराठी या दोन लँग्वेज ज्या आहे यांची देवनागरी लिपी जी आहे ते सेम आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना मराठी शिकण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही। साधारणतः 2 किंवा 3 महिन्यामध्ये ते मराठी पेपर वाचू शकतात किंवा लिहू शकतात, आणि एलपीटीला 6 महिने पास करण्यासाठी वेळ दिला जातो। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधून हे हिंदी स्टेटवाले जे आहे ते अप्लाय करू शकतात। मग एक बिहारी सप्पे भारी येऊ शकतो, त्याकरता आपल्याला आपला अभ्यास जो आहे तो या ठिकाणी जास्त काय करावं लागेल, वाढवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो। मग आता सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामधून अप्लाय करताना तुम्ही स्टेट जेव्हा चूज करणार आहात तर स्टेट चूज करताना तुम्हाला महाराष्ट्र चूज करायचे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी, हे लक्षात घ्या। ओके, मग आता महाराष्ट्र चूज केल्यानंतर पुन्हा 2 सर्कल तुम्हाला चूज करायचे, यामध्ये महाराष्ट्र सर्कल आणि मुंबई मेट्रो सर्कल। मग आता महाराष्ट्र सर्कल काय आहे, मुंबई मेट्रो सर्कल काय आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती नाहीये।
मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी काय केलं, स्वतः फॉर्म भरले त्यांनी. मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं विद्यार्थ्यांना मुंबई मेट्रोमध्ये कोणते जिल्हे येतात आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये कोणते जिल्हे येतात. मग आता त्यांनी स्वतः फॉर्म भरला, व्हिडिओ बघितला नाही, इन्फॉर्मेशन ऐकली नाही किंवा फोन करून विचारले नाही, स्वतः फॉर्म भरला. जवळपास 4 विद्यार्थ्यांना मुंबई मेट्रोमध्ये चांगला स्कोर असून सुद्धा त्यांना त्या साईडला जॉईनिंग मिळाली. मग आता रिझल्ट लागल्यानंतर ते म्हणतात की सर आम्हाला मुंबई साईडला मिळालं, चांगला स्कोर असून सुद्धा आम्हाला त्या साईडला जॉईनिंग मिळाली. मग त्यांना विचारलं होतं की बाबा जेव्हा तू अप्लाय केलं तेव्हा सर्कल कोणतं टाकलं होतं पहिलं? मग म्हणतो मुंबई मेट्रो पहिले टाकलं होतं, महाराष्ट्र सर्कल दुसरं टाकलं. मग जॉईनिंग तुला तिकडेच भेटणार आहे ना मुंबई मेट्रोमध्ये विद्यार्थी मित्रांनो. मग सर्कल चूज करताना पहिले हे लक्षात घ्या की आपल्याला जॉब कुठे करायचा आहे. मुंबईच्या 5 जिल्ह्यामध्ये जॉब करायचा आहे की मुंबई वगळता तुम्हाला जॉब करायचा आहे हे पहिले समजून घ्या. जर तुम्ही नाशिकला बिलॉंग करताय, तुम्हाला नाशिकच्या आसपास जॉईनिंग पाहिजे किंवा आपल्या घराजवळ जॉईनिंग पाहिजे किंवा आपल्याला तालुका प्लेस जवळ किंवा आपल्या गावाजवळ एखादी स्टेट बँक ऑफ इंडियाची ब्रँच आहे, मला या ठिकाणी जॉईनिंग पाहिजे, तर तुम्हाला अप्लाय करताना काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सर्कल पहिलं टाकायचंय. काय करायचंय? महाराष्ट्र सर्कल पहिलं ठेवायचंय आणि मुंबई मेट्रो सर्कल जे आहे तो दुसरं ठेवायचंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला मुंबईमध्ये जायचंय, मला लोकलने प्रवास करायचा आहे, मला लोकांचे धक्के खायचे मुंबई लोकलमध्ये, तर तुम्ही काय करा, मुंबई मेट्रो पहिले टाका आणि महाराष्ट्र सर्कल दुसरं टाका विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस जर महाराष्ट्र सर्कल पहिलं टाकलं तुम्ही, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचं नेटिव्ह प्लेस जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग भेटेल. आणि जर मुंबई मेट्रो तुम्ही टाकलं तर मुंबई मेट्रो मध्ये जे 4-5 जिल्हे येतात समजा, यामध्ये मुंबई सिटी, मुंबई सब अर्बन, नंतर ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जॉईनिंग भेटेल. मागच्या वर्षी जवळपास 4 विद्यार्थ्यांना या मिस्टेकचा पश्चाताप करावा लागू राहिला आणि त्या ठिकाणी त्यांना जॉब करावा लागतो. का? फक्त स्कोर चांगला होता, पण त्यांना स्कोर चांगला असून चालणार नाही. त्या ठिकाणी पहिले ऍप्लिकेशन करताना तुम्हाला काय करावं लागेल, जे की सर्कल आहे ते सर्कल व्यवस्थित चूज करावं लागेल, तेव्हाच तुमच्या घराजवळ तुम्हाला जॉईनिंग भेटेल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? मग पुन्हा काही लोक म्हणतील की सर आम्हाला दुसऱ्या राज्यात पण अप्लाय करता येतं का? करता येतं, पण ज्या राज्याची लँग्वेज तुम्हाला येते त्याच राज्यात तुम्हाला अप्लाय करता येईल. ज्या राज्याची लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला पास करता येईल त्याच राज्यात तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला तामिळ येते का? नाही, मग तिकडे कशाला अप्लाय करता? जर तुम्हाला गुजराती येते असेल तर गुजरातमध्ये अप्लाय करा, जर हिंदी येत असेल तर हिंदीमध्ये अप्लाय करा. पण तिकडे जाण्याची गरजच नाही ना बाबा. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप जास्त जागा आहे, महाराष्ट्रामध्येच अप्लाय कर ना. कशाला विनाकारण क्वेश्चन करतो की मला इकडे करता येईल का तिकडे करता येईल का? महाराष्ट्रामध्येच बाकीच्या स्टेटचे लोक येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातूनच अप्लाय कर. मराठी बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, याच्यावर फोकस कर, तयारीवर फोकस कर. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 वर्षापूर्वी काय वॅकन्सीज कमी होत्या. महाराष्ट्रामध्ये 476 वॅकन्सी होत्या मागच्या वर्षी आणि जवळपास बॅकलॉगच्या 200 समथिंग होत्या, म्हणजे 700 वॅकन्सीज होत्या. मग त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुजरातमधून किंवा राजस्थानमधून अप्लाय केलं होतं, जॉबला पण लागले होते. त्या ठिकाणी काही लोक जॉब पण करताय सध्या, आपले जे काही मराठी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी जॉईन झालेले. पण काही विद्यार्थी साधारणतः 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, त्यांना कळालं की अरे बाबा जॉब लागल्यानंतर 12 वर्ष आपल्याला या ठिकाणी हलता येणार नाही गुजरातमधून. बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला गोडच भाजी खावं लागेल, गुळ टाकलेली. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला काय करावं लागेल, जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये यायचंय, नेटिव्ह प्लेसला यायचं असेल तर आपल्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. मग हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिलेच अप्लाय महाराष्ट्रातून कर, चांगला अभ्यास कर, महाराष्ट्रातच जॉईनिंग मिळव ना. मग असा एक विद्यार्थी होता आपला दत्तू झाडे नावाचा. दत्तू झाडेनं काय केलं होतं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुजरातला अप्लाय केलं होतं, गुजरातमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉईन झाला होता. पण त्या ठिकाणी त्याला गुजरातीचा प्रॉब्लेम यायला लागला, नंतर जेवणाचा प्रॉब्लेम यायला लागला आणि घरापासून दूर राहावं लागलं. तर त्याने पुन्हा आयबीपीएस क्लर्कची परीक्षा दिली आणि आयबीपीएस क्लर्क मध्ये त्याचं इंडियन बँकेमध्ये सिलेक्शन झालं. मग आता घरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर त्याला जॉईनिंग भेटली. एसबीआय क्लर्क जे आहे ते सोडून दिलं, स्किप केलं आणि इकडे आला महाराष्ट्रामध्ये. आपल्या घरापासून अपडाऊन करतो, बरोबर आहे, घरचं जेवण खातोय आणि पाहुण्या रावळ्यामध्ये फंक्शनला अटेंड करतो. या सगळ्या गोष्टी केव्हा होतात की आपल्या घराजवळ जॉईनिंग भेटली त्यावेळेस. मग त्यामुळे सर्कल चूज करताना व्यवस्थित सर्कल चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. या ठिकाणी या वर्षी तुम्हाला जर विचार केला तर खूप चांगली बंपर रिक्रुटमेंट आहे. जे की महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे यांच्यासाठी एक मोठी रिक्रुटमेंट म्हणावी लागेल की यावर्षी तुम्हाला जॉब मिळालाच पाहिजे. याच्यासोबतच आयबीपीएस क्लर्कच्या पण रिक्रुटमेंट आहे, 11,403 वॅकन्सीज. याच्यासोबत इंडियन ओव्हरसीज बँकेची आहे, नंतर पुढे आयबीपीएस आरआरबी पीओची येणार आहे, आरआरबी क्लर्कची येणार आहे. एवढ्या वॅकन्सी ज्या आहेत सध्या ऑनगोईंग 24,000 समथिंग वॅकन्सीची रिक्रुटमेंट ऍप्लिकेशन चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एवढी रिक्रुटमेंट जी आहे, एवढी ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट जी आहे ते कोणत्याच क्षेत्रामध्ये होत नाही. पण दुर्दैव असं आहे की या ठिकाणी जेवढ्या वॅकन्सीज येतात तेवढे ऍप्लिकेशन विद्यार्थी करत नाही. आता तलाठीच्या 1500 वॅकन्सीज आल्या होत्या,
त्यामध्ये जवळपास 13 लाख लोकांनी अप्लाय केलं. एका जागेसाठी जर आपण कम्पेअर केलं तर जवळपास 860 ते 900 विद्यार्थी एकासाठी कॉम्पिटिशन आहे. बँकिंग सेक्टरमध्ये तेवढं नाही विद्यार्थी मित्रांनो. बँकिंग सेक्टरमध्ये फक्त 80 ते 100 विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे टाकायचे आणि तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे. ट्रान्सपरंट आहे. तुम्ही इथे फॉर्म भरल्यापासून 6 महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला जे काही पेमेंट आहे ते पेमेंट क्रेडिट व्हायला लागतं. एवढी ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. एमपीएससी सारखी किंवा तलाठी सारखी इथे डिले होणारी प्रोसेस नाहीये. त्या ठिकाणी 4-4, 5-5 वर्ष रिझल्ट लागायला लागतात आणि जॉईनिंग व्हायला लागतात. काही विद्यार्थी टक्कल पडून जातात तरी जॉईनिंग भेटत नाही. काही विद्यार्थी जॉब लागला म्हणून लग्न करून घेतात आणि पगाराला 10-10 वर्ष वाट पाहावं लागते. अशी परिस्थिती त्या साईडला आहे. त्यामुळे इकडे चांगली रिक्रुटमेंट आहे. या साईडला तुम्ही काय करा, फॉर्म भरा आणि लवकरात लवकर जॉब मिळवा. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, सर्कल प्रिफरन्स तुम्हाला कसं द्यायचं आहे, नंतर लास्ट जे की समजा लास्ट इयरचा प्रीचा मेनचा कट ऑफ कसा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. आणि सर्वात महत्वाचा जो डाऊट आहे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट रिलेटेड, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, पीडब्ल्यूडी असेल, यांचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो कास्ट सर्टिफिकेटचा. याच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करणारे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आज लेक्चरला आपण स्टार्ट करूया. आता या ठिकाणी सर्कल चूज करायचे. पहिले स्टेट चूज करायचे तुम्हाला कोणतं, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज किती आहे, 2438. ओके, यामध्ये रेग्युलर साठी 1706 जवळपास आणि अदर एक सर्व्हिसमन असेल, नंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल, या सगळ्यांचा जर आपण गोळाबेरीज केली तर होते 2438. क्लिअर आहे. मग अप्लाय करताना तुम्हाला जर नाशिकमध्ये जॉईनिंग पाहिजे असेल किंवा धुळ्याला जॉईनिंग पाहिजे असेल आपल्या नेटिव्ह प्लेसला, किंवा नंदुरबारला जॉईनिंग पाहिजे असेल तुम्हाला, किंवा इगतपुरीला दिंडोरीला जॉईनिंग पाहिजे असेल तुम्हाला, तर पहिलं महाराष्ट्र सर्कल तुम्हाला चूज करायचे आणि नंबर 2 तुम्हाला काय करायचंय, मुंबई मेट्रो टाकायचे. ओके, सर्कल चूज करताना हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. सर मला मुंबईमध्ये जायचंय, मला मुंबईची लाईफ जगायची आहे, यासाठी मी काय करू, तर बाळा मुंबई मेट्रो पहिलं ठेव आणि महाराष्ट्र सर्कल दुसरं ठेव. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने तुला काय भेटणार आहे, या ठिकाणी जॉईनिंग भेटणार आहे. पण सर काही विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी महाराष्ट्र सर्कल पहिलं टाकलं होतं, मुंबई मेट्रो दुसरं टाकलं होतं, तरी मुंबईमध्ये जॉईनिंग दिली काही विद्यार्थ्यांना. हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे कसं की मुंबईमध्ये जागा जास्त असतात. मुंबई जे आहे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी बँकांच्या ब्रांचेस ज्या आहेत खूप जास्त प्रमाणात आहे. त्या ठिकाणी मॅन पॉवरची खूप रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते केव्हा पण. त्या ठिकाणी जर तुमचे पर्सेंटेज चांगला असेल, स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला नेटिव्ह प्लेसला जॉईनिंग भेटणार. आणि जर स्कोर कमी असेल तर त्या ठिकाणी स्कोरचा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी टाकू शकतात जॉईनिंगला. क्लिअर आहे. तर महाराष्ट्र सर्कलमध्ये हे 5 जिल्हे सोडून कोणते, हे बघा, मुंबई सिटी, मुंबई सब अर्बन, ठाणे, पालघर, रायगड, हे 5 जिल्हे सोडून म्हणजे महाराष्ट्र सर्कल. क्लिअर आहे. मग इथून नाशिक पासून चंद्रपूर पर्यंत महाराष्ट्र सर्कल, नाशिक पासून लातूर पर्यंत महाराष्ट्र सर्कल. क्लिअर आहे. नाशिक पासून कोल्हापूर पर्यंत महाराष्ट्र सर्कल, याला म्हणतात महाराष्ट्र सर्कल. ओके, आणि मुंबई मेट्रो म्हणजे काय, रायगड पासून मुंबई सिटी, ठाण्यापासून मुंबई सिटी आणि मुंबई सिटी पासून पालघर, हे जे काही 5 जिल्हे आहे याला म्हणायचं मुंबई मेट्रो. ठीक आहे. तर मग तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जॉब करायचा आहे, तुम्हाला कोणत्या वर्किंग एरियामध्ये जायचंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचंय, हे तुम्ही ठरवायचं आहे. माझं सांगण्याचं काम आहे की या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. क्लिअर आहे. आता पुढचं ऍप्लिकेशन करताना तुम्हाला विचार करायचा आहे की कुठे जायचंय तुम्हाला. चला, वॅकन्सीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मी पहिलेच या ठिकाणी क्लिअर केलं तुम्हाला. तर रेग्युलर वॅकन्सीज आणि जे की स्पेशल बॅकलॉग ड्राईव्ह जो आहे, या 2 वॅकन्सी झालेल्या आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त बॅकलॉगचा विचार केला तर एसटी कॅटेगरीसाठी वॅकन्सी 165. मग या विद्यार्थ्यांनी पहिले विचार करा, तुम्हाला 2 ऍप्लिकेशन करायचे एसटी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना. ओके, मग दोन्ही पण, एक रेग्युलर साठी आणि एक बॅकलॉग साठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, या ठिकाणी एक्झाम वेगवेगळ्या असणारे, एक्झामच्या डेट वेगवेगळ्या असणारे. ओके, रेग्युलर ड्राईव्हच्या आणि बॅकलॉगच्या. मग रेग्युलर साठी सगळ्यांनी अप्लाय करायचे. यामध्ये ईडब्ल्यूएस असेल, जनरल असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एक्स सर्व्हिसमन असेल, सगळे या ठिकाणी रेग्युलर मध्ये अप्लाय करू शकतात. 2 ऑपॉर्च्युनिटी कोणासाठी आहे, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामधनं. क्लिअर आहे. तर या वॅकन्सी तुमच्या समोर आहे, रेग्युलर रिक्रुटमेंट आणि स्पेशल ड्राईव्ह रिक्रुटमेंट. क्लिअर आहे. चला पुढे. आता स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह आणि रेग्युलर रिक्रुटमेंट ड्राईव्ह जे आहे,
मग आम्ही 2 ठिकाणी अप्लाय करू शकतो का? एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2 ठिकाणी अप्लाय करता येणार आहे, स्पेशल ड्राईव्ह साठी आणि रेग्युलर रिक्रुटमेंट ड्राईव्ह साठी. हे बघा, या ठिकाणी ऍडव्हर्टाइज नंबर जो आहे तो दिलेला आहे, इथे सुद्धा ऍडव्हर्टाइज नंबर दिलेला आहे. इथे सांगितलंय या बॅकलॉग वॅकन्सीज आहे, या ठिकाणी ज्या की रिक्रुटमेंट स्पेशल ड्राईव्ह जे आहे, हे बघा डेडिकेटेड SC ST OBC बॅकलॉग ड्राईव्ह, या ठिकाणी सांगितलं रेग्युलर वॅकन्सीज प्लस सम बॅकलॉग वॅकन्सीज. आता रेग्युलर मध्ये सुद्धा काही बॅकलॉग वॅकन्सीज आहे, यांची ऍप्लिकेशन डेट दिलेली आहे रेग्युलरची 11 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत आहे, आणि जे की स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह जे आहे हा जो आहे साधारणतः 7 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत डेट तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर ही दोन्ही ऍडव्हर्टाइज जे आहे एकच आहे असं कन्सिडर करू नका. एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 2 अप्लाय करायचं आहे. क्लिअर आहे? या ठिकाणी फीस आहे का? नाही. SC ST आणि PWD कॅन्डिडेटला 0 फीस आहे, नील आहे. त्यामुळे अप्लाय करायला काय जातं, 2दा अप्लिकेशन करायचंय फक्त. क्लिअर आहे? चला पुढे बघा. नंतर स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह आणि रेग्युलर रिक्रुटमेंट ड्राईव्ह एक्झाम सुद्धा वेगवेगळे आहे. 2 एक्झाम तुम्हाला द्यायचे आहे. आता रेग्युलर रिक्रुटमेंटची प्री एक्झाम जी आहे ती साधारणतः सप्टेंबर 2026 मध्ये टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे, अंदाजी डेट या ठिकाणी दिलेली आहे. आणि मेन्स एक्झाम जी आहे नोव्हेंबर 2026 मध्ये ती सुद्धा अंदाजी डेट दिलेली आहे तुम्हाला टेंटेटिव्ह. मग आता या ठिकाणी स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्हचा विचार केला तर प्री सप्टेंबर मध्ये, यांची पण सप्टेंबर मध्ये, मेन्स यांची ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये आहे, यांची नोव्हेंबर मध्ये फिक्स दिलेली आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला 2 सेपरेट कॉल लेटर येतील, जे की समजा एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करणार आहे, सेपरेट सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल जे की वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, रेग्युलर व्हिजिट द्यायची आहे आणि बघायचंय शेड्यूल कशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? चला पुढे. आता या ठिकाणी वॅकन्सीच्या बाबतीत जर विचार केला, या वर्षीचा 11,179 वॅकन्सीचं जे नोटिफिकेशन आलं याच्यामध्ये सुद्धा 9,093 वॅकन्सी रेग्युलर आहे आणि बॅकलॉग जे आहे 2,086. मग तुम्ही म्हणाल की सर हे बॅकलॉग कशा असतात, की जे की समजा त्या SBIचा मिनिमम कट ऑफ जो आहे 30% एसटी कॅटेगरीसाठी, तो 30% कट ऑफ काही विद्यार्थ्यांनी क्लिअर नसेल केला तर त्या वॅकन्सी तशाच राहतात. SBI वाले म्हणतात की आम्हाला कमीत कमी 30% घेणारे विद्यार्थी जे आहेत ते आम्ही या ठिकाणी जॉबला घेऊ, तसं घेणार नाही. ओके, प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ जे आहे त्यांनी दिलेला आहे, डिसाईड करून मी पुढे तुम्हाला सांगतो. क्लिअर आहे? तर हे जे नोटिफिकेशन आहे, या नोटिफिकेशनला महाराष्ट्रासाठी 2438 वॅकन्सीज आणि या ठिकाणी काय काय लागतं, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर ओनली 1 स्टेट. ओके, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 राज्यातून अप्लाय करता येणार नाही. फक्त एकाच राज्यासाठी किंवा एकाच युनियन टेरिटरीसाठी अप्लाय करता येणार आहे. काही शहाणपणा करतील की 2 राज्यातून अप्लाय करून बघतील, करू नका. दोन्ही ऍप्लिकेशन तुमचे कॅन्सल होऊन जातील. फक्त एकाच राज्यामधून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे. या ठिकाणी तुम्हाला ज्या राज्यामध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात त्या राज्याची तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट येणं गरजेचं आहे. जर तुमचं 10वी किंवा 12वीला लोकल लँग्वेज टेस्ट असेल तर तुम्हाला देण्याची गरज नाहीये. क्लिअर आहे? हा मुद्दा सुद्धा तुमचा क्लिअर झाला विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे. आता कोणकोणत्या राज्याला वॅकन्सीज नाहीये, कोणकोणत्या राज्याला वॅकन्सीज नाहीये या ठिकाणी बघा. या ठिकाणी जवळपास किती राज्ये की त्या राज्यांना वॅकन्सीज नाहीये. आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, हरियाणा असेल, झारखंड असेल, केरळ, पंजाब, उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, दादर आणि नगर हवेली, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी या राज्यांना यावर्षी वॅकन्सीज नाहीये. मग आता इथे पण तयारी करणारा क्राऊड आहे, विद्यार्थी आहे. हे लोक जे आहे एसबीआयच्या क्लेरिकलच्या ऍडव्हर्टाइजची वाट बघत होते, कधी येणारे काय येणारे. मग यांनी काय करायचंय, आता यांनी ट्विटरवर काही आंदोलन चालू केलंय की आमच्या राज्यावर तुम्ही जे की समजा वॅकन्सी काढल्या नाहीये, हे नेमकं तुम्ही आमच्यासाठी या पद्धतीनं तुम्ही का वागलात, अशा पद्धतीनं आमच्या राज्यासाठी 100, 200, 300, 400 तरी वॅकन्सी तुम्ही द्यायला पाहिजे होत्या. जे की समजा तयारी करणारे विद्यार्थी आहे हे सध्या आंदोलन करताय. त्यांच्यावर अन्याय झाला या राज्यावर. हे विद्यार्थी मित्रांनो, हा अन्याय दूर करावा यासाठी त्यांनी ट्विटरवर जे काही आंदोलन चालू केलेलं आहे, ओके, त्याला एक्स जे सिम्बॉल आहे त्याच्यावर चालू केलेलं आहे. ओके, आता या वॅकन्सी मध्ये चेंज होऊ शकतो जर ते पॉझिटिव्हली पीएमओने घेतलं किंवा अर्थमंत्र्यांनी जर पॉझिटिव्ह घेतलं तर. आता बिहारचा जर विचार केला तर बिहारमध्ये 2021 मध्ये पण वॅकन्सी नव्हत्या आल्या आणि 22 मध्ये पण वॅकन्सी नव्हत्या आल्या. झारखंडमध्ये पण तसंच झालं होतं, 21 आणि 22 मध्ये वॅकन्सी नव्हत्या. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तसंच झालं होतं, 21 आणि 22 मध्ये वॅकन्सी झालेल्या नव्हत्या. पण जर यांनी आंदोलन मोठं केलं तर या ठिकाणी या राज्याला एसबीआयला वॅकन्सीज रिक्रुटमेंट काढावी लागू शकते. बरोबर आहे? जर कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन हातात घेतलं तर सरकार यापुढे काय करू शकतं, नमू शकतं आणि एसबीआय सुद्धा नमू शकते आणि यांच्या स्टेटसाठी पुन्हा वॅकन्सीज येऊ शकतात. क्लिअर आहे? पॉसिबिलिटी आहे आपल्या रिजनिंगच्या
सिलॉकच्या भाषेमध्ये. ओके, पण आता लास्ट निर्णय जो असतो तो एसबीआयचा असतो. त्यांना जे करायचं तेच करणार आहे. क्लिअर आहे. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे जे राज्य आहे ते राज्य मी तुमच्यासाठी या ठिकाणी डिस्कस केले की कोणकोणत्या राज्यामध्ये वॅकन्सी नाहीये यावर्षी. क्लिअर आहे. चला पुढे, आता सर्वात महत्वाचा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी मी डिस्कस करणार आहे. सर्वात महत्वाचा पॉइंट असा की कास्ट सर्टिफिकेट रिलेटेड खूप सारे विद्यार्थी मला या ठिकाणी डाऊट विचारतात. ओके, आता ओबीसी मधील जे विद्यार्थी आहे यांनी पहिलं लक्षात घ्यायचंय की आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं ओबीसी सर्टिफिकेट या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी चालत नाही. तुम्हाला सेंट्रल ओबीसी जे आहे ते काढावं लागतं. जो काही फॉर्मॅट दिलेला असतो त्या फॉर्मॅटनुसार सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काढावं लागतं. आणि जर तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये येत असेल तरच तुम्ही या ठिकाणी ओबीसीचा फायदा घेऊ शकता. जर तुमचं उत्पादन 8 लाखापेक्षा जास्त आहे, वाईट म्हणजे समजतं ना तुम्हाला, की जे कागदोपत्री आहे तुम्ही त्याचा आयटी रिटर्न भरता किंवा आपल्या पप्पाचा मम्मीचा पगार जो आहे 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला ओबीसीचा नॉन क्रिमिनलचा फायदा घेता येणार नाही. तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला जनरलच कन्सिडर करावं लागेल. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पुढे चालून जर चेक झालं तर अर्धेमध्ये तुमच्या लाईफमध्ये जॉब जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर आता जनरल कन्सिडर करावं लागेल. कॅटेगरी जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर. क्लिअर आहे. आणि ओबीसी नॉन क्रिमिनल तुम्हाला इथे गरजेचं आहे. नंतर जे की सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटची डेट काय पाहिजे. खूप सारे विद्यार्थी काय करतात, जुने सर्टिफिकेट अपलोड करतात. पण ओबीसी ईडब्ल्यूएस वाल्यांनी लक्षात घ्यायचे, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वाल्यांनी लक्षात घ्यायचे, दरवर्षी 1 एप्रिल 2026 या रोजापासून तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे सेंट्रल ओबीसी तुम्हाला रिन्यू करायचं आहे दरवर्षी. जोपर्यंत तुम्हाला जॉब भेटत नाही तोपर्यंत. समजतंय. नाहीतर काही विद्यार्थी म्हणतात सर यावर्षी काढलंय हे अपलोड करू का. नाही, तुम्हाला दरवर्षी रिन्यू करावं लागणार आहे. मग एससी एसटी विद्यार्थ्यांचं काय, एससी एसटी विद्यार्थ्यांना दरवर्षी रिन्यू करण्याची गरज नाहीये, पण व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या कास्टसाठी सुद्धा व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. क्लिअर आहे. चला पुढे, 1/4/2026 नंतरचं जे काही समजा कास्ट सर्टिफिकेट आहे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी रिन्यू करणं गरजेचं आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटना लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. इन्कम सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी फायनान्शियल इयर 2025-26 हे 2025-26 आणि 2026-27 पर्यंत या ठिकाणी व्हॅलिड असेल. नंतर इन्कम अँड असेट सर्टिफिकेट जे आहे हे कोणासाठी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, जे की समजा ज्यांना कोणतंच रिझर्वेशन नाहीये, जे फायदा घेतात ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा त्यांच्यासाठी. क्लिअर आहे. नंतर नो रिक्वेस्ट फॉर एक्सटेन्शन ऑफ टाइम फॉर प्रोडक्शन ऑफ इन्कम असेट अँड सर्टिफिकेट बियॉन्ड सेट द शॅल बी एंटरटेन. अँड जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत असाल तर पहिलेच तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला टाइम दिला जाणार नाही, एक्सटेन्शन दिलं जाणार नाहीये. कास्ट सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. नंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे त्यांनी सुद्धा जे काही ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीनुसार तुम्हाला जे की समजा सर्टिफिकेट इश्यू केलेले तेच तुम्हाला लेटेस्ट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला दाखवायचे परीक्षेच्या टायमाला किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. नंतर कॅन्डिडेट वर वर्किंग इन एसबीआय इन अ क्लरिकल केडर आर नॉट एलिजिबल टू अप्लाय अंडर दिस प्रोजेक्ट. जर एखादा विद्यार्थी आहे समजा एसबीआय मध्ये क्लर्क म्हणून जॉब करतोय ऑलरेडी आणि बाहेर राज्यामध्ये त्याला जॉईनिंग भेटले तर महाराष्ट्रामध्ये यायचंय, त्याला अप्लाय करता येत नाही. आणि एकदा जर तुम्ही एसबीआय मध्ये सिलेक्ट झाला आणि नंतर तुम्ही जॉब सोडला आणि तुमच्या मनामध्ये आलं पुन्हा मला एसबीआयची परीक्षा द्यायची आहे क्लेरिकलची, तर तुम्हाला देता येत नाही. एकदा तुम्ही सिलेक्ट झाला की तेच तुम्हाला पुढे एसबीआयचं परीक्षा देण्याचं दार जे आहे ते बंद होऊन जातं जर तुम्ही जॉब सोडला तर. क्लिअर आहे. ओके, चला पुढे. आणि जर जॉईन नाही केलं तर तुम्हाला परीक्षा देता येते. जर जॉईन करून तुम्ही स्किप केला, लेफ्ट केला जॉब, तर तुम्हाला डबल परीक्षा देता येत नाही, फॉर्म भरता येत नाहीये. क्लिअर आहे. कॅन्डिडेट्स हु आर अर्लियर एम्प्लॉई इन स्टेट बँक ऑफ इंडिया आर रिझाइन फ्रॉम द बँक while in clerical cadre will also be not eligible to apply for the post. बघा, मी तुम्हाला बोललो होतो अगोदरच, त्यांनी सांगितलं नोटिफिकेशन मध्ये कॅन्डिडेट अगेन्स्ट ज्यांच्या विरुद्ध काही केस चालू आहे समजा, ओके, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं जातं. त्याकरता तयारीच्या काळामध्ये कोणासोबत भांडण करू नका, बांधावरून, शेतीवरून, कशावरून, ओके, कोणाला दादागिरी करू नका. ओके, रस्त्यावर चालताना बोलताना विनाकारण एखादी केस पडली की आपलं करिअरचा खराबा होईल या ठिकाणी, हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. कारण
आपल्याला जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एंट्री करायचं असेल तर आपलं चारित्र्य जे आहे ते एकदम शुद्ध पाहिजे, आपल्यावर कोणाही केस केलेली नसावी, तरच आपण काय करू शकतो, शासनाचा नोकरदार बनू शकतो. क्लिअर आहे? चला पुढे. आता पुढे बघा, या ठिकाणी बघा सगळं आपण कॅटेगरी रिलेटेड जे काही डाऊट्स होते, जे की समजा सर्टिफिकेट रिलेटेड डाऊट होते, या ठिकाणी क्लिअर केले. आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, मागच्या वर्षी प्रीचा कट ऑफ किती होता, जनरल, ओबीसी नंतर एससी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो ऑलमोस्ट सेम होता विद्यार्थी मित्रांनो. काय होता? सेम होता ऑलमोस्ट. किती? तर 65 65 65 65. एका विद्यार्थ्यांनी आज स्कोर कार्ड पाठवलेला आहे आणि त्याच्यावरच मी ही जी काही समजा पीपीटी आहे ती बनवलेली. 100 पैकी विद्यार्थ्यांना किती लागतात? इथे जनरलचा जर विचार केला तर 65, ईडब्ल्यूएसचा 65, ओबीसीचा 65, एससीचा 65. फक्त एसटी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 55 होता. किती? 55 आउट ऑफ 100. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला आयबीपीएस क्लर्क सारखा ओव्हरऑल कट ऑफ जो आहे किंवा सब्जेक्ट वाईज कट ऑफ जो आहे, सब्जेक्ट वाईज कट ऑफ काढायची गरज नाहीये. या ठिकाणी तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ जर चांगला निघाला तर तुम्ही या ठिकाणी मेन्स साठी क्वालिफाय करू शकता. आणि मेन्सला पण या ठिकाणी ओव्हरऑल कट ऑफ नाहीये. आयबीपीएस ला कसं असतं की प्रत्येक सब्जेक्ट वाईज पास व्हावं लागतं आणि ओव्हरऑल सुद्धा कट ऑफ जो आहे तो क्लिअर करावा लागतो. तसं या ठिकाणी नाहीये. हा बेनिफिट एसबीआय वाल्यांना आहे. ज्यांचा एखादा सब्जेक्ट वीक आहे त्याला जर 2 सब्जेक्ट मिळून किंवा 3 सब्जेक्ट मिळून चांगले मार्क आले तर तो एसबीआय मध्ये जॉब मिळू शकतो. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा झाला प्रीचा कट ऑफ. नंतर मेनचा कट ऑफ बघा. मेनचा कट ऑफ कसा आहे कॅटेगरी वाईज. कॅटेगरी वाईज विचार केला तर एससीचा जो आहे 75, ज्याला 75 मार्क मिळाले त्याला जॉब मिळाला होता. म्हणजे जर आपण याला पर्सेंटेजच्या टर्म मध्ये विचार केला तर 37.5 मार्क जे आहे ते कंपल्सरी येते. एसटी कॅटेगरीचा जर विचार केला तर मिनिमम 60 मार्क्स म्हणजे जवळपास 30% 200 पैकी. नंतर ओबीसीचा जर विचार केला समजा तर या ठिकाणी 79.25 आउट ऑफ 200 जवळपास समजा या ठिकाणी 39 जवळपास मार्क या ठिकाणी 39% कंपल्सरी आहे अप्रोक्सिमेटली. ओके, नंतर पुढे ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर ईडब्ल्यूएस मध्ये जवळपास 39% धरून चला. ओके, आणि ओबीसीचा जर विचार जनरलचा जर विचार केला तर जनरल मध्ये पण जवळपास 41% या ठिकाणी कंपल्सरी आहे. एलडी मध्ये 68.75 आणि व्हीआय मध्ये 70.75. एवढे ज्यांना मार्क मिळाले ते विद्यार्थी या ठिकाणी एसबीआय मध्ये ऍज अ क्लर्क म्हणून जॉईन झालेले, ज्युनियर असोसिएट म्हणून. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तुमच्या समोर मी या ठिकाणी डिस्कस करतोय. क्लिअर आहे? आता पुढे बघूया. तर हा जो या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचंय, तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो. मग या वर्षी वॅकन्सी जास्त आहे, मग प्रीचा कट ऑफ जो आहे एवढाच असेल का, याच्यापेक्षा कमी होऊ शकतो, कारण वॅकन्सी जे आहे ते काय जास्त आहे यावर्षी. हे लक्षात घ्या. आणि प्रीचा कट ऑफ जो आहे या मागच्या वर्षीचा 65 होता तर यावर्षी पण एवढाच असेल का? नाही, याच्यापेक्षा कमी होऊ शकतो. कारण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या जवळपास ट्रिपल वॅकन्सी ज्या वर्षी आहे. किती? ट्रिपल. मग कट ऑफ जो आहे साधारणतः माझं जे आहे असं प्रिडिक्शन आहे, मागच्या वर्षी 65 होता तर या वर्षी साधारणतः आपल्याला 45 साधारणतः 45 to 55. किती? 45 to 55 पर्यंत मार्क्स ज्याला येतील ते विद्यार्थी या ठिकाणी मेन्स साठी क्वालिफाय ठरतील. ज्यांना 45 ते 55 मार्क एसबीआय क्लर्कच्या प्री मध्ये मार्क येतील ते विद्यार्थी या ठिकाणी मेन्स साठी क्वालिफाय ठरतील. कारण 2438 वॅकन्सीचा जर विचार केला तर एकाच 10 एसबीआय घेणारे मेन्स साठी. हे लक्षात ठेवा. 45 to 55. आता याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं, असं नाहीये की याच्यामध्ये 2-3 मार्क वाढू पण शकतात आणि 2-3 मार्क कमी पण होऊ शकतात. या दोन्ही गोष्टी आहे. कारण मी काय करतोय इथे प्रिडिक्शन करतोय. काय करतोय? प्रिडिक्शन. हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं बोलले होते, एवढं याच्यापेक्षा जास्त गेला, याच्यापेक्षा कमी गेला. बरोबर आहे की नाही? पुढे चालून तुम्ही माझा हा व्हिडिओ कट कराल आणि मला सेंड कराल. तसं करू नका, कारण मी इथं काय करतोय प्रिडिक्शन करतोय. बरोबर आहे? संभावना सांगतोय तुम्हाला की इतका कट ऑफ येऊ शकतो, याच्यापेक्षा 2-4 मार्क जास्त येऊ शकतो, 2-4 मार्क कमी येऊ शकतो. दोन्ही पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. क्लिअर आहे? चला पुढे. मग मेनचा कट ऑफ जो आहे, आता मेनचा कट ऑफ मिनिमम तेवढा आपल्याला घ्यावाच लागतात. जे काही मार्क दिलेले तेवढे मार्क आपल्याला त्या ठिकाणी घ्यावंच लागतात. साधारणतः
75-60 जो की पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठरून दिलेला आहे, तेवढे मार्क आपल्याला मिळवाच लागतात, तरच तुमचं त्या ठिकाणी काय होतं, सिलेक्शन होतं. ओके, पण मेनचा कट ऑफ सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी येऊ शकतो का, कारण वॅकन्सी मागच्या वर्षीपेक्षा ट्रिपल आहे, त्यामुळे यावर्षी मेनचा कट ऑफ सुद्धा कमी येऊ शकतो. पण आता ते पेपरवर डिपेंड आहे, पेपर कसा येतो. पेपर अवघड असला तर कट ऑफ कमी येईल आणि पेपर सोपा असला तर कट ऑफ जास्त जाईल, हे पण डिपेंड आहे. या सगळ्या गोष्टी कशा आहे, पेपरच्या दिवसावर अवलंबून असतात. आज आपण सांगू शकतो समजा असं आहे तसं आहे होऊ शकतं, आपण मागच्या वर्षीचा बेस धरतो याच्या हे जे बोलण्यासाठी, बरोबर आहे की नाही. पण या वर्षीचा पेपर कसा येतो ते आपल्याला थोडी माहिती आहे. पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी येईल आणि पेपर सोपा आला तर कट ऑफ जास्त जाईल. हे डिपेंड करतं पेपरच्या दिवसावर. क्लिअर आहे. चला, आता सध्या लेटेस्ट रिक्रुटमेंट जे आहे, समजा ऑनगोईंग रिक्रुटमेंटचा जर विचार केला, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तुमच्या समोर दिसत आहे. एसबीआयच्या रेग्युलर 11,179 वॅकन्सी, लास्ट डेट 31 ऑगस्ट. एसबीआय बॅकलॉग 1538, ग्रॅज्युएट 27 ऑगस्ट. आयबीपीएस क्लर्क 11,403, ग्रॅज्युएट 21 ऑगस्ट. आयओबी 250, ग्रॅज्युएट 24 ऑगस्ट लास्ट डेट. आणि पीएनबी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, ग्रॅज्युएट आणि 16 ऑगस्ट. तर या पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचे. जे समजा या ठिकाणी 4 तर सगळेच ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात, हे लक्षात घ्या. संधी सोडू नका विद्यार्थी मित्रांनो. वाहत्या गंगेत न्हावून घ्या, हात धुवून घ्या. जे की समजा वॅकन्सी यावर्षी आल्या, मागच्या 3-4 वर्षाचा जर विचार केला तर एवढ्या वॅकन्सी नाही आल्या. जे की मागच्या तयारी करणारे विद्यार्थी आहे ते म्हणतात की यावर्षी विद्यार्थ्यांची चांदी आहे बँकिंगच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची, त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा आणि परीक्षेला सामोरं जा. ठीक आहे, एवढी रिक्रुटमेंट मागच्या 2-3 वर्षात झाली नाही, या वर्षी जबरदस्त रिक्रुटमेंट चालू आहे. चला पुढे. आता मागच्या वर्षी एसबीआय क्लर्क मध्ये झालेले विद्यार्थी जे आहे तुमच्या समोर मी फोटो त्यांचे ठेवतोय. यांना आता हे दीप दसपुते नावाचा विद्यार्थी, याला पालघर जिल्ह्यामध्ये जॉईनिंग भेटली. गुणवंत आईराव याला ठाणे जिल्ह्यामध्ये, निकिताला ठाण्यामध्ये, अभिषेकला धुळ्यामध्ये, श्रेयसला आपल्या मुंबई नाक्याला भेटली, महेशला ठाण्याला भेटली. नंतर प्रथमेश जो आहे याला पण नाशिकमध्येच भेटली जवळपास, भाग्यश्री कर्नालला धुळ्याला. नंतर भारत पाटवेला ठाण्याला. यानं काय प्रॉब्लेम केला होता, का भेटला यांना मुंबई सर्कल, कारण यांनी मुंबई मेट्रो पहिलं टाकलं आणि महाराष्ट्र सर्कल दुसरं टाकलं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, हे समजून घ्या. राजेंद्र दुधवाडे यांना पण तिकडेच भेटली. राणी वागेरेला आपला ओझरची जी ब्रांच आहे त्या ठिकाणी जॉईनिंग भेटली. ओके, नंतर पुढचे जे काही विद्यार्थी आहे, ठीक आहे, काही एक पीपीटी एक जी इमेज आहे ती राहून गेली. नंतर जे काही समजा विचार करताय व्हिडिओ बघून कसं आम्ही बँकेची तयारी करावं का, त्यासाठी आम्ही बॅच लॉन्च करतो विद्यार्थी मित्रांनो. कधी तर आपली 25 ऑगस्ट पासून आपण दुपारची बॅच लॉन्च करतोय. ओके, टाइम कसा आहे, सकाळी 11:30 ते दुपारी 4 पर्यंत या ठिकाणी 4 लेक्चर होणार आहे तुमचे. लॉजिकल रिजनिंग, मॅथ्स, इंग्लिश, जनरल अवेअरनेस डेली लेक्चर होतील. नंतर संडेला मेगा सेशन असेल जनरल अवेअरनेसचं. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्यायची आमच्या साकार एज्युकेशनला. आणि या ठिकाणी तुम्हाला 2-4 दिवस डेमो लेक्चर करायला भेटणार आहे. डेमो लेक्चर केल्यानंतर तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी जॉईन करायचं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे फीस मध्येच, नंतर तुम्हाला बुक सुद्धा, नंतर बॅग भेटणार आहे. सगळ्या गोष्टी एकाच छताखाली तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी. त्यामुळे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांनी यायचं, एकदा अवश्य भेट द्यायची या ठिकाणी साकार एज्युकेशनला. तर 25 ऑगस्ट जी डेट आहे ती लक्षात घ्या. नंतर जे काही समजा नवीन लोक आमचा युट्यूबला व्हिडिओ बघत असतील त्यांनी, जे काही समजा व्हिडिओ बघतायत लिंक वरून, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये, ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करायचंय. जे की नवीन नोटिफिकेशनचे व्हिडिओ येतील किंवा सब्जेक्ट रिलेटेड जे काही समजा लेक्चर्स येतील ते बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचंय. आणि जे की समजा तयारी करणारी विद्यार्थी त्यांच्यापर्यंत शेअर करायचंय, फॉरवर्ड करायचंय. काही तुमचे डाऊट असेल तर कमेंट टाकायचे, त्या कमेंटला रिप्लाय तुम्हाला नक्की भेटेल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर पुढे आमचं टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक. यावर जवळपास महाराष्ट्रातील 10,000 विद्यार्थी या टेलिग्राम सेवेचा आमचा फायदा घेतात. या ठिकाणी नोटिफिकेशन आल्यानंतर 10 मिनिटाच्या आत तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. नंतर एक्झामचा पॅटर्न भेटेल. नंतर एक्झाम झाल्यानंतर एक्झामचा अनालिसिस जे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम फास्ट, सबसे तेज तुम्हाला भेटणार साकार एज्युकेशन नाशिकवर. त्याकरता साकार एज्युकेशन नाशिकचं टेलिग्राम जे आहे तुम्हाला जॉईन करायचंय. नंतर जे लोक इंस्टाग्रामचा यूज करत असतील
त्यांना इन्फोग्राफिकच्या माध्यमातून ज्या की नोटिफिकेशन आल्या त्या नोटिफिकेशनच्या बाबतीत आम्ही काय करत असतो, इन्फॉर्मेशन पाठवत असतो. त्याकरता जे समजा विद्यार्थी इंस्टाग्रामचा यूज करतात त्यांनी इंस्टाग्रामवर आमचं पेज सर्च करायचं साकार एज्युकेशन आणि त्याला काय करायचं, फॉलो करून ठेवायचं. इथून पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला अपडेट भेटत जातील कंटिन्युअसली. नंतर जे की समजा विद्यार्थ्यांनी लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आणि ज्यांनी काही लोकांनी मधातच सोडून गेले त्यांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.